बघा, आपल्या लाईफमध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक नियोजन हे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण पैसे कमवण्याला महत्त्व देतो, पण कमवलेल्या पैशाची मॅनेजमेंट करायला, वाढवायला किंवा कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण कुठलाही विचार करत नाही. मग त्या सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं बघितल्या पाहिजेत? आपण कोणत्या प्रॉडक्टमध्ये जर इन्व्हेस्टमेंट आपण केली, तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला कमी पैशामध्ये मोठे रिटर्न मिळतील. तर त्याचं ते आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. मग आता ही मॅनेजमेंट जी आहे ती हे मॅनेजमेंट कशा पद्धतीनं वर्कआउट होते फायनान्शियल मॅनेजमेंट. आता हे फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक नियोजन करत असताना जर आपण बघितलं, बऱ्याचशा फॅमिली आज आपण फायनान्शियली फेल झालेल्या बघतो. कारण का त्यांचं कुठलंही गोल डिसाइडेड नसतं. हां, कोणतंही गोल डिसाइडेड नसतं. म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल मी हे पैसे इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यातून माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी असतील, माझ्या रिटायरमेंटसाठी असतील, तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणतंही गोल जे आहे ते गोल डिसाइडेड नसतं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी काय होतं, डिले इन प्लॅनिंग करतो आपण. म्हणजे आत्ताचं जे आहे ते आपण पुढच्यावरती ढकलतो. हां, सो प्लॅनिंग करायला आपण काय करतो, डिले करतो. हां, म्हणजे आजचं उद्यावरती, उद्याचं परवावरती. हां, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होत असतात. हां, सो त्यामुळं आपल्याला काय होतं, तर फॅमिली ज्या आहेत त्या फायनान्शियली फेल झालेल्या पण आपल्याला बघायला मिळतात. लॅक ऑफ फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आपल्याला जर आपण बघितलं, तर लॅक ऑफ फायनान्शियल एज्युकेशन जे आहे ते आपल्या सिस्टममध्ये आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे काय? हं, तर आपल्याला आर्थिक शिक्षण जे आहे, ते आर्थिक शिक्षण कुठेही दिलं गेलेलं नाही. त्यामुळे आपण फायनान्शियली कुठेतरी प्रॉब्लेममध्ये येतोय. सो लॅक ऑफ फायनान्शियल एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतंय, की आपल्याला कुठल्याही प्रॉडक्टचं नॉलेज नसतं. कोणतरी सांगतंय म्हणून आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो. बघा, कुठल्याही फायनान्शियल एज्युकेशन जे आहे ते नसल्यामुळं आपण फायनान्शियल क्रायसिसमध्ये आलेलो पण आपल्याला बघायला मिळतं. मग कोणतरी आपल्याला जवळचा व्यक्ती सांगतो, हां, कोणतरी जवळचा व्यक्ती सांगतो, की आपल्याला या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, रिटर्न चांगले मिळतील. त्यालाच परिपूर्ण नॉलेज नसतं आणि आपण त्याच्याकडून आपलं प्लॅनिंग करून घेत असतो, की ज्याला काहीच माहिती नाहीये. म्हणून आपण काय होतो, की ह्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये आलेलो आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कोणतंही गोल डिसायडेड नसतं. आपण प्लॅनिंगमध्ये डिले करतो. बघा, कुठं आपण पैसे टाकत असताना कोणतंही गोल डिसाइडेड नाहीये. प्लॅनिंगला आपण डिले करतो. त्याचबरोबर फायनान्शियल एज्युकेशन जे आहे ते आपल्या सिस्टममध्ये नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि त्याचबरोबर झालं तर आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन नाहीये, म्हणून जस्ट कुठेतरी कोणीतरी जस्ट 1 महिन्यापूर्वी लायसन घेतलेलं असतं आणि त्याच्याकडून आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो आणि आपणच फायनान्शियल क्रायसिसमध्ये येतो. त्यामुळे रॉंग टाइप ऑफ प्रॉडक्ट फ्रॉम नॉन फायनान्शियल प्लॅनर की ज्यांनाच अनुभव नाहीये आणि त्याच्याकडे आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतो. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या, की आपण जर आपली कष्टाचे पैसे जर आपण इन्व्हेस्ट करतोय, तर अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, की ज्याला त्या क्षेत्रातलं परिपूर्ण नॉलेज आहे. कारण हे खूप सारं महत्त्वाचं आहे. आज बऱ्याच लोकांचे बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक असतील किंवा अजून कशामध्ये गुंतवणूक असतील. पण जिथं गुंतवणूक केली, तर त्याला रिटर्न का चांगले नाहीत मिळाले? कारण का तर जर बघितलं तर त्याने कुठलेतरी चुकीचे प्रॉडक्ट जे आहेत, तर ते चुकीचे प्रॉडक्ट दिल्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो रॉंग टाइप ऑफ प्रॉडक्ट फ्रॉम नॉन फायनान्शियल प्लॅनर. सो ह्याही गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग? आर्थिक नियोजन म्हणजे काय? आता आर्थिक नियोजन म्हणजे काय? राइट अमाउंट, राइट टाईम, राइट हँड्स. योग्य पैसा योग्य वेळेला योग्य हातामध्ये येणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग असतं. योग्य पैसा योग्य वेळेला योग्य हातामध्ये येणं म्हणजे आपण काय म्हणतो फायनान्शियल आपलं प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग व्यवस्थित झालं. पण आज जर आपण बघितली तर महागाई वाढत चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्या लाईफमध्ये जर आपल्याला पैसे चांगले निर्माण करायचे असतील, तर आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे. आपल्याला महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणारे पण प्रॉडक्ट असले पाहिजेत. काही गॅरंटेड रिटर्न देणारे प्रॉडक्ट पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला जर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपल्या परिवाराचं जर करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. योग्य पैसा योग्य वेळेला योग्य हातामध्ये असणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. मग आता हे करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे? गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजे मला जर भविष्यामध्ये मुलांचं शिक्षण चांगलं करायचं आहे, मला उद्या रिटायरमेंटसाठीचा फंड मला चांगल्या पद्धतीनं माझा तयार करायचा आहे. हां, किंवा मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. ह्या सगळे जे काही तुमच्या लाईफमधले जे काही गोल्स असतील, ते गोल्स पूर्ण करायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल? इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आता बघा बरेच लोकं पैसे सेव्ह करतात. पण नुसतेच सेव्ह करतात. सेव्ह केलेले पैसे इन्व्हेस्ट करणं पण तेवढंच इम्पोर्टंट आहे. कारण इन्व्हेस्टमेंटमधनं काय होतं तर पैशातून पैसा जो आहे, तो जोपर्यंत तुम्ही पैशातून पैसा तयार करणार नाही, सो तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये मोठा पैसा तयार होणार नाही. हे लक्षात ठेवा.
सो तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्ही जे काही पैसे कमवताय, त्या कमवलेल्या पैशाला जे आहे ते तुम्हाला कामाला लावता आलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही कमवलेल्या पैशाला कामाला लावणार आहे, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये मोठा पैसा जो आहे, तो मोठा पैसा हा जनरेट होणार आहे. सो गुंतवणूक म्हणजे काय? पैशातून पैसा निर्माण करणे. पैशातून पैसा निर्माण करणे म्हणजे गुंतवणूक. आता गुंतवणूक करत असताना तुमचे गोल पण डिसाइडेड असले पाहिजे. तुमचे गोल पण डिसाइडेड असले पाहिजे. म्हणजे नुसतीच गुंतवणूक म्हणजे हे करून आपल्याला उपयोग नाहीये, तर तुमचे गोल ह्याच्यामध्ये डिसाइडेड असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मी हे जे काही पैसे आहेत ते माझ्या रिटायरमेंटसाठी साठवतोय. हे पैसे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी साठवतोय. ह्या सगळ्यामध्ये गोल तुमचं डिसाइडेड असलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, गुंतवणूक करत असताना तुम्ही काय बघणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, सिक्युरिटी आणि इझिली अवेलेबल असणारी गुंतवणूक. म्हणजे मला जे पैसे आहेत, ते पैसे मला काय मिळाले पाहिजेत, लगेच मिळाले पण पाहिजेत किंवा ट्रान्सपरंट असले पाहिजे, सिक्युअर्ड असले पाहिजेत, इझिली अवेलेबल असणारे पण असले पाहिजेत. म्हणजे गुंतवणूक करताना ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मी जो प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तो प्रॉडक्ट कोणत्या इन्व्हेस्टमेंटच्या अंतर्गत येतो किंवा कोणत्या सिक्युरिटीच्या अंतर्गत जो आहे, तर तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं? गुंतवणूक म्हणजे काय? पैशातून पैसा निर्माण करणे. गोल ऑफ इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेला तुम्ही गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच वेळेला आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो. मग आता गुंतवणूक करत असताना बघा, पहिला विचार काय येतो, तर आपल्या भारतामध्ये 85% लोक आज बँक आणि पोस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, की जिथं गॅरंटेड रिटर्न आपल्याला मिळत आहेत. गोल्ड सिल्व्हरमध्ये 10% आहेत, शेअर्स म्युच्युअल फंडमध्ये अजूनही 5% लोक आहेत. म्हणजे गॅरंटेड प्रॉडक्टकडे आज मार्केटमध्ये खूप सारी लोक इन्व्हेस्टमेंट करतात. पण आज जर आपण बघितले, तर गॅरंटेड प्रॉडक्टमध्ये जर आपण बघितलं, तर आपल्या भारतातले इंटरेस्ट रेट कंटिन्यू कमी होत चाललेले आहेत. गॅरंटेड प्रॉडक्टमध्ये 100% आपण इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचे आहे. पण गॅरंटेड प्रॉडक्टमध्ये आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो, गॅरंटेड प्रॉडक्टमध्ये आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळेला मला भविष्यात मिळणारे रिटर्न जे आहे, ते पण मला आत्ताच्या इंटरेस्ट रेट प्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्तच्या इंटरेस्ट रेट प्रमाणे जर मला मिळाले, तर मी गॅरंटेड रिटर्नमध्ये मी पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. कारण बँकेचे इंटरेस्ट रेट जे आहे, ते कंटिन्यू कमी होत चाललेले आहे. 1989ला 15% व्याजदर होतं. तेच तुमचं 13% वरती आलं. 1989ला. ते 2009ला बघितलं तर 9% वरती आलं. मग तुमचा व्याजदर आहे, तो व्याजदर तुमचा कंटिन्यू कमी होतोय. 2019ला बघितलं तर तोच व्याजदर तुमचा 6% वरती आला. 2029ला 3% वरती येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता 2020चं दशक आहे. आपल्या भारतामध्ये सरासरी व्याजदर जर बघितले, तर तुमचे किती आहेत? 5 ते 6%च्या आसपास असलेले बघायला मिळतात. मग येणाऱ्या कालावधीमध्ये आपले व्याजदर कमी होतील. तुम्ही जर गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये, तर तुम्हाला भविष्यात जर आपण बघितलं, तर भविष्यामध्ये काय होणार आहे, तर कंटिन्यू गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर भविष्यामध्ये येणारे व्याजदर जे आहेत, तर ते व्याजदर हे तुम्हाला कंटिन्यू कमी होताना पण आपल्याला बघायला मिळतील आणि तुम्ही ज्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, तर ते भविष्यामध्ये रिटर्न जे आहे, ते रिटर्न आपल्याला कशा पद्धतीने देतील, हे आपण सांगू शकत नाही. कारण कंटिन्यू व्याजदर जे आहेत, ते व्याजदर तुमचे कमी होत चाललेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मला गॅरंटेड रिटर्न देणारा पण प्रॉडक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. म्हणजे मी 100% पण पैसे मी म्युच्युअल फंडमध्ये टाकू नाही चालणार आहे. मला काही गॅरंटेड रिटर्न देणारा पण प्रॉडक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. पण तो असा असला पाहिजे, की पुढच्या 20 वर्षानंतर पण त्यांनी 7 ते 8%च व्याजदर दिला पाहिजे. लक्षात घ्या. कारण पुढच्या 10 ते 20 वर्षानंतर आपल्या भारतातले व्याजदर जे आहेत, तर ते व्याजदर कंटिन्यू कमी होणार आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की आपल्याला भविष्यामध्ये जे व्याजदर आहेत, ते व्याजदर कमी होतील. हं. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय असलं तर गॅरंटेड रिटर्न देणारा प्रॉडक्ट हा माझ्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. मग आता तो गॅरंटेड रिटर्न देणारा प्रॉडक्ट कोणता आहे? कारण भविष्यात जर बघितलं तर बँकेचे इंटरेस्ट रेट कंटिन्यू कमी होतात. महागाई तर वाढत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी आता एक अशी तुम्हाला गोष्ट आजच्या सेशनमध्ये दाखवणार आहे, की तुम्ही किती अमाउंट आणि कशी तयार करू शकता. आणि ती पण गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये एवढी मोठी ह्यूज अमाउंट तयार करू शकतो. ज्यावेळेला आपण बघा बँकेत पोस्टात इन्व्हेस्टमेंट करतो, तिथं आपल्याला इंटरेस्ट रेट प्रमाणे विचार केला तर तिथं अक्षरशः आपल्याला निगेटिव्ह रिटर्न मिळतात. आणि अजून भविष्यात अजून निगेटिव्ह रिटर्न मिळतील. बँकेत पैसे एका बाजूला वाढलेले दिसतात तुम्हाला. पण काय होतं, की तुम्हाला जे महागाई दर आहे, त्या महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीये. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे? इंटरेस्ट रेट जर कमी होतोय, इन्फ्लेशन वाढत चाललेलं आहे. मग अशा वेळेला काही गॅरंटेड रिटर्न देणारा प्रॉडक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे.
सो तोही मी ह्या ठिकाणी प्रेझेंट करतो. पण आता बघा की जो प्रॉडक्ट आपण डिस्कशन करणार आहोत, त्या दृष्टीने विचार केला तर तो प्रॉडक्ट आपल्यासाठी एक नंबर आहे, तो म्हणजे रिटायरमेंटसाठी. आपल्या रिटायरमेंटसाठी. म्हणजे भविष्यामध्ये जर आपल्याला पेन्शन नाहीये, आपल्याला पेन्शन ओरिएंटेड आपल्याला त्याच्यामध्ये जायचंय, तर त्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. हा प्रॉडक्ट कसा आहे तो पण आपण समजून घेऊया, की ह्या प्रॉडक्टमध्ये आपण कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे. का करणं गरजेचे आहे लक्षात आले का? येस ऑर नो? का करणं गरजेचे आहे लक्षात आले का? कारण माझ्या पोर्टफोलिओमध्ये गॅरंटेड रिटर्न रेट देणारा प्रॉडक्ट हा असला पाहिजे. कारण भविष्यामध्ये माझी जी पेन्शन आहे, ती पेन्शन मला ही कशी मिळाली पाहिजे? गॅरंटेड मिळाली पाहिजे. हां, बरोबर? सो पेन्शन ही मला व्हेरिएबल मिळून चालणार नाहीये. पण ती पेन्शन ही आहे, ती त्याच्यातून किती ह्यूज मोठी असेट जी आहे, ती असेट आपण तयार करू शकतो. सो ते पण आपण थोडंसं ह्या ठिकाणी डिस्कशन करूया. बघा, की ह्या ठिकाणी आपण एका असेटचा विचार करणार आहोत, की जी असेट मी तुम्हाला जी दाखवलेली होती 70,00,000ची अमाउंट. ओके. सो ती समजा जर आपण ह्या ठिकाणी बघितली, तर तुमची 68,79,000 ची अमाउंट जी आहे, ती तुमची तयार होणार आहे. 68,79,000 ची. ती कशी होते? हां, तर ती पण आपल्याला समजून घ्यायची आहे. तुम्हाला हयात जर बघितलं, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा टाईपची पेन्शन पण मिळणार आहे. म्हणजे वर्षाला 2,63,250 ही पेन्शन अमाउंट पण तुम्ही ह्याच्यातून घेऊ शकणार आहे. म्हणजे महिन्याला जवळ-जवळ 20,000 ते 22,000 रुपयाची पेन्शन जी आहे, ती पेन्शन तुम्हाला ह्याच्यातून हयात मिळणार आहे. आणि तुमची ही असेट जी आहे, ती असेट पण एवढी जवळ-जवळ 68,00,000ची असेट पण तुमची ह्याच्यातून 71,00,000च्या आसपासची तयार पण होते. मग ती होत असताना बघा, की ह्याच्यामध्ये काय आहे, की जर तुम्ही बघितलं, तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बघा, की ही इन्व्हेस्टमेंट आहे ही टाटा कंपनीमार्फत आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा आपण ₹2,00,000 ची तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय, मी त्याच वर्षी तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडिशनल बेनिफिट ॲड करतोय 2,63,520 चा. म्हणजे पहिल्याच वर्षी तुमचे पैसे ह्या ठिकाणी डबल तयार होतात बघा. ₹2,00,000 तुम्ही ह्या वर्षी भरले, तर 2,00,000चे 2,63,520 ॲक्युअर्ड गॅरंटेड ॲडिशन. बघा, या ठिकाणी हा गॅरंटेड बेनिफिट तुम्हाला मिळतो. गॅरंटेड बेनिफिट पहिल्याच वर्षी. दुसऱ्या वर्षी परत तुम्ही 2,00,000ची इन्व्हेस्टमेंट करताय, तर परत त्याच्यामध्ये 2,63,520 ॲड झाले. म्हणजे प्रत्येक वर्षी 2,63,520 आम्ही त्याच्यामध्ये ॲड करत राहणार आहे. 2,00,000ला 2,63,520. हां. सो अशा पद्धतीनं जे आहे, सो तुम्ही ह्या ठिकाणी काय केली 12 वर्षच फक्त इन्व्हेस्टमेंट करायची. 12च वर्ष. आता 12 वर्षात बघा तुम्ही 24,00,000 भरले, पण 24,00,000ला आम्ही इथं ॲडिशनल किती ॲड केले? 31,62,000. मग टोटल अमाउंट किती तुमची या ठिकाणी तयार झाली? तर बघा या ठिकाणी 55,62,000 ची तयार झाली. किती वर्षात झाली? 12च वर्षामध्ये. तुम्ही भरले किती? 12 वर्षात 24,00,000 भरले, 2-2 लाख रुपये टप्प्याने. हां, सो त्याचे इथे तुमचे ॲडिशनल आम्ही या ठिकाणी ॲड केले 31,62,000. सो टोटल किती तयार झाले? 55,62,240. आणि पुढे जर तुम्ही 5 वर्ष तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवताय, तर तुमच्या ह्या ठिकाणी तयार किती होतात? 68,79,000. आणि ते म्हणजे काय 12 वर्ष पैसे भरले, आपण 5 वर्ष फक्त वेटिंग करतोय. हां, तर इथून पुढे बघा तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी पेन्शन सुरू होईल. आता ह्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलंय. 45 एजचा व्यक्ती आहे, राकेश नावाचा व्यक्ती आहे. इथून पुढे 12 वर्ष पैसे भरतोय म्हणजे किती वर्ष झाली? 45 आणि 12 45 आणि 12 किती झाले तुमचे? 57 झाले आणि 57 आणि 5 वर्ष तो वेटिंग केलं त्याने. म्हणजे वयाच्या 62व्या वर्षी त्यांना ही पेन्शन सुरू होणार आहे बघा. हां, कंटिन्यू स्वरूपामध्ये. आणि ती हयात मिळणार आहे. आणि समजा वयाच्या 62व्याच्या आसपास समजा जरी त्यांची देव न करो काही जरी झालं, तर हे ₹68,00,000 आहेत ते नॉमिनीला मिळणार आहेत. नॉमिनीला मिळणार आहेत. अजून ह्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटी आहेत, की त्याच्यामध्ये अजून रिटर्न कशा पद्धतीने मिळतात. हे कंटिन्यू स्वरूपामध्ये वयाच्या 117 वर्षापर्यंत हे 2,63,000 मिळत राहणार आहेत. मग कंटिन्यू गॅरंटेड रिटर्न देणारा प्रॉडक्ट आला माझ्या पोर्टफोलिओमध्ये. भरलेले पैसे पण मला या ठिकाणी भविष्यात माघारी मिळतात माझ्या नॉमिनीला. आणि मला ह्या ठिकाणी रिटर्न पण मिळतात. मला ह्या ठिकाणी रिटर्न पण मिळतात. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्ट रेट काढला, तर तो इंटरेस्ट रेट किती ह्यूज पडतोय बघा. हां, तुमच्या 24,00,000वरती 2,63,000 जर तुम्हाला रिटर्न मिळतात, 11 ते 12% रिटर्न तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतंय. 10% म्हणलं 24,00,000चे तर किती झाले? 2,40,000 झाले वर्षाचे. मग 11, 11.5%चा इंटरेस्ट रेट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतोय. तो हयात तुम्हाला मिळत राहणार आहे. भरलेले पैसे माघारी मिळत राहणार आहेत. म्हणजे ही 68,00,000ची 70,00,000ची प्रॉपर्टी फक्त 2,00,000त पण तुम्हाला ही अशी टप्प्याटप्प्याने 2-2 लाख रुपये भरतायत.
तर तुमची अशा पद्धतीनं ही तुम्हाला उपलब्ध आहे. आणि ही सगळी तुमची टाटा कंपनीमार्फत उपलब्ध आहे. आज बघा भविष्यामध्ये आपल्याला पेन्शन नाहीये. त्या पेन्शनचा विचार करणं पण आपल्यासाठी तेवढंच खूप इम्पॉर्टंट आहे. आपण भविष्यामध्ये जर तुम्ही आत्ताच बघितलं तर आत्ताच आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर म्हणजे सातारामध्ये जरी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं किंवा कुठल्या तुमच्या सिटीमध्ये तर काय होतंय त्या ठिकाणी तर आत्ताच आपण बघतोय की तुमच्या वृद्धाश्रमाला वेटिंग पिरियड सुरू आहे. मग भविष्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही रिटायर होणार आहे, त्यावेळेला काय असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे गॅरंटेड रिटर्न देणारं प्रॉडक्ट. आम्ही सेकंड इयर ऑनवर्ड्स ₹2,00,000 तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर 2,63,520 त्याच्यात ॲड करताय. आणि एवढीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं काही नाहीये. मोठी पण करू शकताय. हां, मोठी पण करू शकताय. आता ही इन्व्हेस्टमेंट बघा. आता ही इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला, मी अजून एक तुम्हाला या ठिकाणी हे शेअर करतो. बघा, मी या ठिकाणी एक 25,00,000चं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मी ते शेअर करतो तुम्हाला, की ते पण आपण थोडंसं बघूया 25,00,000चं. आता हे कशासाठी बघा, मी तिथे एज डिफरंट घेतलंय. मी त्या ठिकाणी एज डिफरंट घेतलंय. आता ह्याच्यामध्ये बघा, की आपल्याला काय समजून घ्यायचं 60 एजचा व्यक्ती आहे. 60 एजचा व्यक्ती आहे. बघा, आपल्यानंतर जर आपण प्रॅक्टिकली विचार करायचा, तुमच्या घरामध्ये जे काही समजा 60-70च्या आसपास किंवा तुमचं वय जर ह्याच्या आसपास असेल, 60च्या आसपास असेल, तर भविष्यामध्ये जर आपण बघितलं तर काय होणार आहे हो? म्हणजे आज ना उद्या मृत्यू हा लिहिलेलाच आहे. 70, 75, 80व्या वर्षी आज ना उद्या ते होणारच आहे. मग अशा केसमध्ये 60 वयाचा व्यक्ती जर ही इन्व्हेस्टमेंट करतोय, ₹25,00,000 आपण ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय. तर 25,00,000चं हे मी 2,00,000चं पण घेऊ शकतो. पण बघा, की तो स्वतःची व्हॅल्यू जी आपण म्हणतो ना, ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे आपण काय म्हणतो, की माझ्या पश्चात सगळी प्रॉपर्टी कुणाकडे जाणार आहे? ठीक आहे, मुलांच्याकडे जाणार आहे. पण समजा तुम्ही 70,00,000चं घर घेताय, तर त्याला 70,00,000 पेड करावे लागतात आणि त्यावेळेला ते मुलांच्याकडे जातंय. बरोबर? तुम्ही 7 करोडचं घर घेतलं, तर 7 करोड पूर्णपणे म्हणजे पेड करावे लागतात. भले तुम्ही घेतलं 60च्या एजमध्ये घेतलं, तर तुम्हाला ते 7 करोडचं घर तुम्ही घेताना तुम्ही काय केलं, पूर्णपणे पैसे पेड केले किंवा 7,00,000चं घ्या, 70,00,000चं घ्या आणि त्यानंतर तुमच्यानंतर ते पुढच्या पिढीला जातंय. पण ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, तर आपण 7 करोडचंच घर मी आता 25,00,000चं एक्झाम्पल का घेतलंय, तर ह्याच्यामध्ये एवढी पण मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. 25,00,000, 50,00,000, 1 करोड, 2 करोड पण. मग आता बघा किती टप्प्याटप्प्यानं तुम्ही किती भरले 25,00,000 12 वर्ष म्हणजे समजा तुमची 3 करोडची इथं इन्व्हेस्टमेंट होते. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, तर बघा 8 करोड रुपयाची तुमची ह्या ठिकाणी असेट तयार होते. समजा 60 वयाचा व्यक्ती आहे. बघा 60 वयाचा व्यक्ती आहे. त्याच्या नावावरती पण आपण ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याला या ठिकाणी कव्हर पण मिळतं. म्हणजे ₹25,00,000 तुम्ही टाकले, की आम्ही इथं ₹30,00,000 ॲड करणार आहे. म्हणजे इन केस ऑफ जर समजा पहिल्याच वर्षी डेथ झाली, 60व्या वर्षी डेथ झाली, तर तुम्हाला इथं ₹55,00,000 मिळतात. पैसे डबल होतात. पण इथं आपण ऑब्झर्वेशन करा. बघा तुम्ही इथं ₹3 करोड भरले, ₹3,63,00,000 त्याच्यामध्ये ॲड झाले. इथं ₹6,63,00,000 झाले. म्हणजे किती झाले? 60 आणि प्लस 12. 72व्या एजपर्यंत जर बघितलं, तर इथं तुमचे 3 करोडचे किती तयार झाले? 6,63,00,000 आणि अजून 5 वर्ष म्हणजे समजा तो व्यक्ती 77व्या वर्षी जर तो व्यक्ती एक्सपायर झाला, तर त्या नॉमिनीला घरातल्यांना ₹8 करोड मिळतील. मग तुमच्या 3 करोड रुपयाचे ₹8 करोड तयार झाले. बघा 3 करोड रुपयाची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती पण तुम्ही टप्प्याटप्प्याने केली. मग ही 2-2 लाखांना पण तुम्ही विचार करा. समजा घरामध्ये 60च्या पुढची व्यक्ती आहेत. आज ना उद्या म्हणजे होणारच आहे. ते नॅचरलच आहे. आज ना उद्या एक्सपायर होणारच आहे. मग त्यांची जी ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे, ती कुटुंबाला मिळवू शकता. जसं ते तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे मुलं म्हणून पण तुम्ही त्यांच्या मम्मी-पप्पांच्या नावावरती ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि त्यांच्या पश्चात ती व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळवू शकताय. किंवा जर तुम्ही 60च्या आसपास असला, तर तुम्ही स्वतःच्या नावावरती पण अशी इन्व्हेस्टमेंट करून आज तुम्ही पुढच्या पिढीला एवढी ह्यूज अमाउंट देऊ शकता. हं. आणि जरी समजा ठीक आहे 80व्या वर्षी जरी मृत्यू झाला, तरी पण बघा, परत काय होतं इथं 30,00,000 म्हणजे इथून पुढे 18 म्हणजे 78व्या वर्षापासून समजा तो व्यक्ती जिवंत राहिला, तरी पण 30,72,000 इथं मिळायला सुरुवात होते. आणि भविष्यात समजा परत पुढे डेथ झाली, 80व्या वर्षी डेथ झाली, तरी पण ₹7 करोड मिळतात. म्हणजे मला सांगा एवढे ह्यूज रिटर्न देणार तुम्ही प्रॉडक्ट म्हणून ह्याच्याकडे बघा. डेथ बेनिफिट हा समजा ॲडिशनल आहे. प्रॉडक्ट म्हणून ह्याच्याकडे बघा, की तुमच्याकडे जर पैसे आहेत आणि हे सगळे पैसे टॅक्स फ्री मिळणार आहेत नॉमिनीला. नॉमिनीला जे पैसे मिळतील ना उद्या भविष्यामध्ये ₹7 करोड, ₹8 करोड तर ते सगळेच्या सगळे.
हा म्हणजे हा 60 वयाच्या व्यक्तीला पण घेता येतो, 65 वयाच्या व्यक्तीला पण घेता येतो. आज बरेचसे मुलं जे आहेत ना ते मम्मी पप्पांच्या नावावरती अशी इन्व्हेस्टमेंट करतात. कारण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि ही 1 लाखापासून सुरू होते. ह्यासाठी मोठे पैसे 25 लाखच पाहिजेत असं नाही. पण 25 लाख जर तुम्ही जर आहेत तुमच्याकडे, दरवर्षी 2-2 लाख रुपये टाकताय, तर तुमच्याकडे 60-70 लाखाचे असेट म्हणजे इथे डबल पेक्षा जास्त पैसे जे आहेत ते तुमचे या ठिकाणी तयार होतात. आणि एकदम पैसे भरतोय का आपण नाहीये, टप्प्याटप्प्यानं पैसे भरतोय. आणि इन केस ऑफ मध्ये आधी जरी समजा डेथ झाली 65व्या 70व्या वर्षी, तर तुम्ही भरलेत किती, समजा आता 4च इन्व्हेस्टमेंट भरले, हा तर 1 करोड रुपये भरले, तर इथे तुमचे 2 करोड 21 लाख रुपये तुम्हाला मिळेल. हा आज बघा की आपल्याकडे ते आपण विचार करत नाही. पण जी गुजराती कम्युनिटी आहे ना, गुजराती कम्युनिटी, तर ती आज कंपल्सरी गुजराती कम्युनिटी अशा पद्धतीने विचार करते, प्रॅक्टिकली विचार करते ती. चुकीचा विचार नाही येते, प्रॅक्टिकली विचार करते की आज ना उद्या भविष्यामध्ये त्या व्यक्तीची डेथ झाल्यानंतर एवढी एवढी ह्यूज असेट जी आहे, ती एवढी ह्यूज असेट जी आहे ती काय मिळणार आहे, माझ्या माघारी माझ्या फॅमिलीला मिळणार आहे. आज बघा तुम्ही 7 करोडचं रुपयाचं घर, हा म्हणजे मी काय म्हणलं की बघा तुम्हाला त्या ऍडव्हर्टाईजमध्ये होत्या 70 लाखाची प्रॉपर्टी 2 लाखामध्ये, तसं 8 करोडची प्रॉपर्टी तुम्हाला एवढ्या ह्यूज अमाऊंटमध्ये मिळते. म्हणजे कमी अमाऊंटमध्ये. ह्यूज अमाऊंट जी तयार होते तेवढी एवढी कमी अमाऊंटमध्ये टप्प्याटप्प्यानं भरायचे. आणि मगाचं जे आपण एक्झाम्पल बघितलं, 70 लाख रुपये तुमचे तयार होत आहेत. पण ते कसे होत आहेत? हा 70 लाख रुपये. सो 2-2 लाख रुपयाची जी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, सो त्याप्रमाणे जरी आपण विचार केला, तरी पण तुमची ह्यूज अमाऊंट एवढी तयार होते. म्हणजे 70 लाखाची प्रॉपर्टी 2 लाखात जो आपण तुम्ही जी इमेज बघितली, तर ती इमेज तुम्हाला लक्षात आली असेल की कशा पद्धतीने. भविष्यामध्ये विचार करा की आपल्यानंतर ठीक आहे, सगळं तुमच्या म्हणजे पुढच्या पिढीचंच आहे. मग एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा ना, ही डिजिटल इन्व्हेस्टमेंट झाली. आज मला सांगा 8 करोड रुपयाचं घर, हा तुम्हाला 3 करोड रुपयामध्ये कोण देईल का? 8 करोड रुपयाचं घर 3 करोड रुपयामध्ये नाहीच देणार आहे. सो एक प्रॉपर विचार करा. तुमच्या मम्मी पप्पांच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट करू शकताय. किंवा जर तुम्ही एजेड असाल तर तुम्ही स्वतःच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट करा, की पुढच्या पिढीला इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंटचा यूज होईल. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा, कारण इथं बघा गॅरंटेड रिटर्न आहेत. हा हे जे दिसतात ना हा शब्द, अॅक्युअर्ड गॅरंटेड ॲडिशन, तुम्हाला गॅरंटेड रिटर्न ह्याच्यामध्ये तयार होतात. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला, तर तुमचे एवढे ह्यूज अमाऊंट आणि हे जे पैसे आहेत, तर ते पैसे तुमचे तयार होतील. सो पुढच्या पिढीसाठी आपण अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आणि स्वतःसाठी पण. हा समजा मी मगाशी 45 एजचं वयाचं व्यक्ती घेतलं, जरी हा जरी व्यक्ती उद्या म्हणजे जिवंत राहिला, तरी म्हणजे 70-80व्या वर्षी पण, तरी पण काय होतं हो, त्यांना पण पेन्शन टाईपमध्ये 30 लाख रुपये दरवर्षी घरामध्ये येत राहणार. 30 लाख रुपये तर हयात 117 वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. म्हणजे आणि उद्या जरी समजा जरी मध्ये आधी काही जरी झालं, तरी पण ते पैसे हे पुढचे जे आहेत ते सगळे टॅक्स फ्री नॉमिनीला मिळतात. म्हणजे टॅक्स फ्री उत्पन्न पण घरामध्ये आणायचा हा एक चान्स आहे. म्हणजे एकाच इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा पेन्शन प्लॅन पण तयार होतोय. पुढच्या पिढीला टॅक्स फ्री उत्पन्न पण देता येते. हा टप्प्याटप्प्याने पैसे भरून ह्यूज असेट पण तयार करता येते. आणि गॅरंटेड रिटर्न देणार आहे सगळ्यात. आणि हे सगळं होतं तुमचं टाटा कंपनी मार्फत होतंय. ओके. सो ह्या मी डिटेल्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता तुमच्या एज प्रमाणे ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून जाऊ शकतोय. सो अधिक माहितीसाठी तुम्ही निश्चितपणे ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि अधिकची माहिती जाणून घ्या. कारण ही इन्व्हेस्टमेंट आपल्या पोर्टफोलिओमध्ये 100% असलीच पाहिजे. कारण पेन्शन पण आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला इथं रिस्क फ्री रिटर्न जे आहेत ते पण मिळतात आणि गॅरंटेड रिटर्न पण मिळतात. ओके. सो अधिक माहितीसाठी ऑफिसला तुम्ही निश्चितपणे कॉन्टॅक्ट करा.